रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। जतचा विजयसिंह डफळे साखर कारखान्याचा बँकेने जाहीर लिलाव काढला, त्यावेळी कारखाना घेण्यासाठी कोणाचे हात बांधले नव्हते। जयंत पाटील यांनी येथील शेतकऱ्यांना ऊस देताना हाल होऊ नयेत, उत्पादनाला चांगला भाव मिळावा या दूरदृष्टीने कारखाना विकत घेतला। या दुष्काळी तालुक्याचे नंदनवन व्हावे हे राजाराम बापूंचं स्वप्न होतं, ते सत्यात उतरत असताना काही नतद्रष्टे लोकांची कारखान्यावर वक्रदृष्टी पडली आहे। ते अडवाअडवी जिरवाजिरवीची भाषा करत आहेत, त्यांना जशास तसे उत्तर दिलं जाईल असा इशारा माजी सभापती सुरेश शिंदे यांनी दिलाय। राजाराम बापू पाटील कारखाना जत युनिटचा 11वा गळीत हंगामाचा शुभारंभ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। यावेळी देवराज पाटील, सुरेश शिंदे, मनसूर खतीब, चनाप्पा होर्तीकर, रमेश पाटील, विवेक कोकरे, अप्पा पवार, अण्णासाहेब कोडक, उत्तम चव्हाण, जालिंदर भनमाने, प्रवीण जाधव, महादेव अंकलगे आदी जण उपस्थित होते। सुरेश शिंदे म्हणाले, जतचा राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याचा सभासदांवर अन्याय करण्यासाठी राजाराम बापू कारखान्याने घेतला। यावेळी आसपास कर्नाटक शिवाय एकही कारखाना नव्हता, बाकीचे कारखाने शेतकऱ्यांची लूट करत होते। हा दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय सहन न झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळावा, शेतकऱ्यांना ऊस घालताना हाल होऊ नयेत या दूरदृष्टीने आमचे नेते जयंत पाटील यांनी कारखाना घेतला। पहिल्या गळीत हंगामापासून चांगला दर दिल्याने ऊस उत्पादक शेतकरी तरलाय। आयत्या पिठावर रेगोट्या ओढण्यासाठी काही नतद्रष्टे लोक पुढे येत आहेत। कोणी कितीही वावड्या उठवू देत, पण शेतकरी आपला ऊस याच कारखान्याला घालतील यात शंका नाही। यातून ही ऊस अडवण्याचा आणि आमच्या नेत्याची जिरवण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ। छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर हे मराठा समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करत असल्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहे। बीडच्या सभेत त्यांनी दिलेलं खुल्या चर्चेचं आव्हान आम्ही स्वीकारत आहे। मराठा समाजाचे मागासलेपण न्यायालयात सिद्ध करू, तसेच खुल्या चर्चेतही आम्ही सिद्ध करून दाखवू। यावेळी भुजबळ, मुंडे, पडळकर यांनी त्यासाठी तारीख आणि वार सांगावा, आम्ही त्यासाठी खुली चर्चा करू असा शब्दात सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी आव्हान देण्यात आले। मराठा आरक्षण आणि ओबीसी नेत्यांची भूमिका याबाबत सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली आहे। मोर्चाचे पदाधिकारी म्हणाले, मराठा समाजाला दिलेल्या प्रत्येक आरक्षणाला न्यायालयात आव्हान देणारे आणि त्यांना आर्थिक पाठबळ देणारे लोक विशिष्ट समाजाचेच आहेत, त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मदत करतोय अशी खोटी बतावणी करू नये। महाराष्ट्रात अनेक जाती गॅझेटमधील नोंदींच्या आधारे सरसकट ओबीसीत घेतल्या आहेत, त्याच जातींना पुढे करून भुजबळ मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत। 2 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही, न्यायालयाच्या आदेशानेच हा GR लागू होणार आहे हे माहिती असताना आणि ओबीसी मित्रमंडळ उपसमितीमध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना दाखले देण्यास विरोध नाही म्हणणारे भुजबळ आता मात्र या GR विरोधात रस्त्यावर उतरून जातीय तणाव निर्माण करत आहेत। सांगलीमध्ये मराठा समाजाने मागणी केलेली वसतिगृहाची जागा जाणीवपूर्वक ओबीसींना वसतिगृह निर्मितीसाठी देण्यात आली। पालकमंत्री गेले 8 महिने वारंवार वेळ मागून देखील मराठा समाजाच्या प्रश्नावर बैठक घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई, डॉक्टर संजय पाटील, नितीन चव्हाण, प्रशांत भोसले, राहुल पाटील, सतीश साखळकर, महेश खराडे, अशोक पाटील, सतेज पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका स्वबळावर तसेच महायुतीतूनही लढण्यास सज्ज आहेत। पक्षाची दोन्ही पातळीवर लढण्याची तयारी असून वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील, मात्र आवश्यकता वाटल्यास भाजपा या निवडणुकाप्रसंगी स्वबळावरही लढण्यास तयार असल्याचे मत पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले। सांगली जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीबाबत जिल्ह्यातील भाजपच्या मुख्य नेत्यांची बैठक पार पडली। यावेळी आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगे, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख यांच्यासह ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते। बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघ तसेच नगरपालिका क्षेत्रातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला।
भाजप कोणत्याही स्थितीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या तसेच नगरपालिकांवर झेंडा फडकवेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। जिल्ह्यात सर्वत्र भाजपाला अनुकूल वातावरण आहे, मात्र असं असलं तरी विरोधकांनाही कमी लेखून चालणार नाही, त्यामुळे निवडणुकीची तयारी जोमाने करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय। जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढण्यास सज्ज आहे, मात्र याबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे। महायुतीतील घटक पक्षांची चर्चा केली, तालुकानिहाय भाजप आणि घटक पक्षाच्या ताकदीचा आढावा घेऊन याबाबत निर्णय होईल। तालुका स्तरावर स्वतंत्र लढायचं की महायुती करायची याबाबतही अंतिम निर्णय वरिष्ठच घेणार आहेत। मात्र भाजप जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिका निवडणुका प्रसंगी स्वबळावर लढण्यास सज्ज असून पक्षाची तयारी असल्याचं वरिष्ठांना कळवण्याचं बैठकीत ठरलं आहे। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघाची यादी फोडण्याचं काम पालिका प्रशासनाने गतीने सुरू केलं आहे। यासाठी सुट्टी दिवशीही उपायुक्त स्मृती पाटील यांनी मिरज व कुपवाड येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी प्रभाग समिती 3 व 4 मधील प्रभागांचे नकाशे व चतुर्सीमा निश्चित करण्यात आल्या। प्रत्यक्ष जागेवर जाऊन यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या आदेशाने पालिका प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार केली, त्यावर हरकती सूचना मागवण्यात आल्या। 229 हरकती सुनावणी झाली, त्यातील 162 हरकती या मान्य करण्यात आल्या, तर उर्वरित फेटाळण्यात आल्या। यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली। सांगली, मिरज व कुपवाड शहरात 20 प्रभाग आहेत, यातील 2 प्रभाग 3 सदस्यांचे तर 18 प्रभाग 4 सदस्यांचे आहेत। सर्व प्रभागात मिळून 78 सदस्य आहेत। अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यावर राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केलाय। 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी महापालिका निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। महापालिका क्षेत्रात सांगली व मिरज हे 2 विधानसभा मतदारसंघ येतात। या दोन्ही विधानसभा मतदारसंघाची यादी फोडून महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी 6 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात येणार आहे। त्यावर 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत। या हरकती सूचनांवर निर्णय घेऊन अंतिम मतदार यादी 28 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर होणार आहे। 4 डिसेंबर 2025 रोजी मतदार केंद्रांची यादी जाहीर होणार असून 10 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। जत येथे महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्यास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुतळा समितीच्या बैठकीत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पुतळा समितीच्या बैठकीस पुतळा समिती सदस्य तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, समितीचे सदस्य, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता KP मिरजकर, जिल्हा नगर परिषद मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड आदी जण उपस्थित होते। जत महात्मा जगज्योती बसवेश्वर बहुउद्देशीय स्मृती समितीच्या अध्यक्षांनी जत येथील एका जागेत महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यास परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता। या प्रस्तावाची शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनेनुसार पडताळणी केली गेली। त्यामध्ये मुख्याधिकारी नगर परिषद जत यांचा ठराव व अहवाल, पोलीस अधीक्षक व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांच्या अहवालान्वये सर्व संबंधित यंत्रणांनी मौजे जत येथील सर्वे नंबर 302 मध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यास परवानगी देण्यास हरकत नसल्याबाबत अहवाल सादर केला होता। या अनुषंगाने शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तींचं पालन पुतळा उभारणाऱ्या संस्थेनं तसेच कार्यालयाने करण्याचे, तसेच पुतळ्याची रचना, आकारमान इत्यादीबाबत बारकाईने निरीक्षण करण्यात येऊन लवकरात लवकर सदरचा अश्वारूढ पुतळा बसवण्याबाबतची कार्यवाही अध्यक्ष महात्मा जगज्योती बसवेश्वर बहुउद्देशीय स्मृती समिती जत यांनी करणं, या अटी व शर्तींचं पालन करण्याच्या अटीवर जत येथील सर्वे नंबर 302 मध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यास मंजुरी दिली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केलेत। इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामांतरण करण्यास केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिली। या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नागरिकांची मागणी पूर्ण झाली आहे। इस्लामपूरचं ईश्वरपूर नामकरण झाल्याबद्दल आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन पुष्पगुच्छ देत आभार मानलेत। माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता। त्याचप्रमाणे 2025च्या
पावसाळी अधिवेशनात सदाभाऊ खोत यांनी हा मुद्दा उपस्थितच करून राज्य शासनाचं लक्ष वेधलं। या विषयासंदर्भात आमदार सदाभाऊ खोत यांच्या पत्राच्या अनुषंगाने इस्लामपूरचे ईश्वरपूर आणि इस्लामपूर नगर परिषदेचे उरण ईश्वरपूर असं नामांतरणाबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सांगली जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। या पाठपुराव्याला यश मिळत राज्य शासनाने इस्लामपूरचे ईश्वरपूर असं नामांतरण करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे टाकली होती। आता केंद्र शासनाने त्यास हिरवा कंदील दाखवलाय। पुढील टप्प्यात इस्लामपूर नगर परिषदेचे नामकरण ही उरण ईश्वरपूर नगर परिषद असं करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली आहे। केंद्र शासन, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे देखील आभार मानले। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते। दरवर्षी 24 ऑक्टोबर या दिवशी जागतिक पोलिओ दिन साजरा केला जातो। पोलिओचं निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिओ संपवण्याचा निर्धार करण्यासाठी सांगली रोटरी परिवारातर्फे जनजागृती रॅली काढण्यात आली। रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली, सांगली मिडटाऊन आदी क्लबच्या सदस्यांनी पोलिओ अवेअरनेस रॅलीचं विश्रामबाग चौक ते राम मंदिर या मार्गावर आयोजन केलं होतं। क्रांतिसिंह नाना पाटील चौक, विश्रामबाग येथून सायकल रॅली तसेच मोटारसायकल रॅली सुरू झाली। तेथून कर्मवीर चौक मार्गे राम मंदिर चौक येथे पुन्हा विश्रामबाग अशी रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये समाविष्ट रोटरी सदस्यांनी यावेळी विविध बॅनर घोषणांद्वारे लोकांचं लक्ष आकर्षित केलंय। यावेळी रोटरी सहाय्यक प्रांतपाल धर्मेंद्र खिलारे, पदाधिकारी डॉक्टर सुहास जोशी, रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीचे अध्यक्ष उदय कुलकर्णी, सचिव प्रफुल्ल तारळेकर, ज्येष्ठ सदस्य प्रमोद चौगुले, राजेंद्र मेढेकर, विनोद पाटील, राजन राजोपाध्ये, विनायक काळे, आर.डी. जाधव, गणेश पाटील, संदीप नाईक, प्रवीण गोडबोले, विलास सुतार, राजा प्रभुने, प्रशांत घोडके आदी उपस्थित होते। उरण इस्लामपूर शहरात बळीराजा महोत्सव समिती व सर्व पुरोगामी संघटनेच्या वतीने बली प्रतिपदा पाडवा उत्साहात साजरा करण्यात आलाय। इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे अशा घोषणा देत शहराच्या विविध भागातून बळीराजाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। या मिरवणुकीत सजवलेल्या बैलगाड्या होत्या। ट्रॅक्टरमध्ये सजीव देखावे केले होते। जमीर नदाफ यांनी बळीराजाचा देखावा सादर केला। भाऊबीजेचा देखावा हा शिवम सुहास पाटील आणि माही प्रवीण पाटील यांनी केला। सजीव देखाव्यांना शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। मिरवणुकीची सुरुवात प्राध्यापक शामराव पाटील, खंडेराव जाधव, राजवर्धन पाटील, सत्यजित जाधव यांच्या उपस्थितीत झाली। यावेळी धनाजी गुरव, बीजी पाटील, ॲडव्होकेट क्रांती पाटील यांनी मनोगते व्यक्त केली। सिद्धनाथ प्रतिष्ठानचे सागर पाटील, श्रीकृष्ण पाटील, गणेश पाटील, यशोधन पाटील, अमोल कळसकर, महादेव पाटील, जितेंद्र पाटील, विठ्ठल पाटील, सर्जेराव कोळी, अमरसिंह पाटील, प्रवीण पाटील, दिग्विजय पाटील, अतुल पाटील, वैभव पाटील, विशाल पाटील आणि आरव पाटील यांनी संयोजन केलं।